नाईट सूटचं असं एक कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला साईज व्हरायटीज हे ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल नाईट सूटमध्ये का असं म्हणत आहात, कारण की याच्यामध्ये आपल्याला प्रिंट मेंटेन करून ठेवावं लागते. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जे क्वालिटी आहे ते सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही नाईटीचा जर बिझनेस करत असाल ना, इथे बघत आहात नाईट्यांचं जे कलेक्शन लावलं आहे रेंज वाईज, म्हणजे की लो पासून हाय रेंज पर्यंत तुम्हाला नाईटीचे कलेक्शन मिळतात आणि त्यासोबत सोबत थोडेसे नाईट सूट सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात ऍड करू शकता. तर याचप्रमाणे मी तुम्हाला नाईट सूटचं कलेक्शन दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ. आणि मंडळी कसं आहे ना, नाईट सूटचं कलेक्शन यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जे पॅटर्न्स आहेत ते या ठिकाणी मिळत असतात. जसं तुम्ही इथे टेबलावर बघत आहात 6 पीस काढलेले आहेत. सर्वांच्या प्रिंट क्वालिटी ह्या सर्व तुम्हाला वेगळ्या मिळणार आहे. हे सर्व कॅटलॉग आहेत. सेम जसे कॅटलॉग आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे जे आहे कॅटलॉग पीस सोबत सोबत जे आहे पॅटर्न्स इथे मिळणार आहे. म्हणजे की जसा कपडा असेल तशी डिझाईन असेल सेम टू सेम तुम्हाला कॅटलॉग या ठिकाणी मिळत असतात. थोडं आपण याला साईडला करूया आणि रॅन्डमली एक एक कलेक्शन आपण बघूया. यामध्ये पहिलं कलेक्शन आहे कॉटन मध्ये, खूप सुंदर आहे. बघू शकता खूप छानपैकी यावरची आहे पूर्ण प्रिंट बनवलेली आहे. सेम मॅचिंग मध्ये तुम्हाला याचं बॉटम वेअर मिळून जाणार आहे. आणि कसं असं ना, जर तुम्ही नाईट सूटचा बिझनेस करत असाल, घरातून असेल दुकानातून असेल काही हरकत नाहीये, पण थोडेसे नाईट सूट ठेवा. कारण की कसं असतं, कुठलंही ग्राहक आलं तर ग्राहकाला तुमच्याकडे देण्यासाठी प्रॉडक्ट हवं. नाही तर तुम्ही असं म्हणणार की नाही आमच्याकडे ते प्रॉडक्टच नाही, मग त्याच्याने आपलं जे ग्राहक आहे जे कस्टमर आहे ते खराब होत असतं. त्यानंतर आपण दुसरं एक कलेक्शन बघूया ज्यावर खूप सुंदर लाईट कलर मध्ये तुम्हाला ही प्रिंट मिळणार आहे. बघू शकता खूप सुंदर यावर प्रिंट बनवलेली आहे. आणि मला कॅटलॉग वरून एक गोष्ट आठवली, जेव्हा जे लोक रिटेलचा शॉप करतात ना, त्यांचं दुकान असेल किंवा घरातून असेल, त्यांना म्हणजे थोडंसं नॉर्मली चिडचिड होते. कशी की त्यांना जास्तीत जास्त प्रॉडक्ट ओपन करून दाखवावं लागतात, मग कस्टमर गेल्यानंतर ते फोल्डिंग करावं लागतात, खूप जास्त पसारा होतो आणि त्याने त्यांचा वेळ सुद्धा वाया जात असतो. पण जर तुम्ही असे कॅटलॉग पीस ठेवले तर त्याच्यात तुमचा प्लस पॉईंट आहे, कस्टमरला लुक वाईज लगेच लक्षात येतं की कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे प्रॉडक्ट आहे ते मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रॉडक्ट कॅटलॉग पीस सुद्धा ठेवण्याचं गरजेचं आहे. बघूया आपण याचं जे कलेक्शन आहे ते बघू शकता, खूप मस्त स्ट्रेचेबल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सर्व साईज ठेवणं गरजेचं आहे. कसं असतं ना, नाईट सूट मध्ये पण साईज येतात, ML XL XXL जी काही साईज असते ती तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. आता बरेच लोक म्हणतात की अहो मॅडम, या ठिकाणातून आम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का? बघा कुठलाही व्यवसाय असेल, आपलं जेवढा बजेट असेल ना तेवढ्या बजेटमध्ये सुद्धा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो. पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही 30,000 35,000 असे घेऊन आले तर त्याच्यात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. या ठिकाणी कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करून देण्याचं काम केलं जातं. म्हणजे की अजमेरा फॅशन असं आहे की कपड्याची तुम्हाला प्रत्येक व्हरायटीज मिळत असते आणि क्वालिटी पण इतकी बेस्ट असते की येणाऱ्या कस्टमरला आपल्याला जास्त कन्व्हिन्स नाही करावं लागत. नेक्स्ट आपण बघूया. बघा, कॉलर पॅटर्न मध्ये आहे, बटन फॅन्सी बटन यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि खूप सुंदर याचं पण तुम्हाला जे कॉम्बिनेशन आहे दिले गेलं आहे मल्टी कलर मध्ये. बघा, क्रश आणि स्ट्रेचेबल मटेरियल यामध्ये तुम्हाला मिळत असतं. तुम्ही बघू शकता बॉटम यामध्ये मॅच तुम्हाला मिळणार आहे, पॉकेट आहे खूप सुंदरसं. आणि नाईट सूट असं एक पॅटर्न आहे जे आपण कुठे बाहेर जात असू, बाजारात जायचंय, कोणाच्या घरी जायचं आहे, म्हणजे की जवळपास कोणाच्या घरी आपण बसायला वगैरे जात असतो, तर तुम्ही नाईट सूट वेअर करून सुद्धा जाऊ शकता. आणि खूप सुंदर तुम्हाला हे नाईट सूटचं या ठिकाणी कलेक्शन मिळत असं. प्रिंट वेगळी मिळते, क्वालिटी वेगळी आपल्याला मिळते आणि असे जबरदस्त कलेक्शन आहे की आरामात तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता. फक्त इथे घ्यावं लागतं आपल्याला बंच टू बंच. तुमचा कमी बजेट आहे, व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, कपड्यांचा व्यवसाय करायचा पण लक्षात येत नाही, कारण अदर दुसरे आपण प्रॉडक्ट किंवा दुसरा बिझनेस जर आपण स्टार्ट करण्याचा विचार केला तर खूप काही भांडवल लागत असतं. म्हणजे आपल्याला दुकानाची जागा आपल्याला सेटअप करावी लागते, त्यानंतर त्याच्यातली लाईट असतात, त्याचं लाईटचं पूर्ण आपल्याला सेटअप करावं लागतं, टेबल चेअर वगैरे, आणि एम्प्लॉईज आपल्याला ठेवावं लागतात. तर भरपूर काही खर्च येत असतो. जर तुम्ही घरातून स्टार्ट करत असाल तर घरातून नक्कीच एकदा फर्स्ट टाइम तुम्ही घरातून स्टार्टअप करा. मग आपल्याला रिझल्ट जो आहे तो 1 ते 1.5 महिन्यात नक्कीच कळत असतो. एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. जर तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच इथे आल्यानंतर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. आजचा व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.